ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। 1 ते 2 दिवसांमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची बातमी देऊ, हिंदुत्वावर निवडणूक होऊ शकते हे बाळासाहेबांनी दाखवून दिले, बाळ नांदगावकर यांची माहिती। संजय राऊतांसह अनिल परबांची राज ठाकरेंसोबत 45 मिनिटात चर्चा, मुंबई शहांच्या घशात जाऊ देणार नाही, संजय राऊतांचं विधान। ठाकरे बंधूंच्या युतीची तारीख लवकरच कळेल, चर्चा सुरू, निर्णय झाला की पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार, राज ठाकरेंच्या भेटीनंतर अनिल परब यांची प्रतिक्रिया। मारहाण करणाऱ्यांचं समर्थन करत नाही, काँग्रेस BMC निवडणूक स्वतंत्र लढणार, काँग्रेसच्या वर्षा गायकवाडांची स्पष्टोक्ती, तर काँग्रेसचं मुंबईमध्ये आता फारसं बळ राहिलं नाही, अशोक चव्हाण यांची टीका। महाराष्ट्राच्या शत्रूंना शिव्या घातल्याच पाहिजेत, बिहारच्या निवडणुकीत काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला, संजय राऊतांचा टोला। भाजपचे 150+ नगरसेवक जिंकण्याचं उद्दिष्ट, 1-2 दिवसांमध्ये कोण किती जागा लढतील ते ठरवू, मुंबईचा महापौर मराठीच असेल, महायुतीच्या बैठकीनंतर आशिष शेलार यांची प्रतिक्रिया। मुंबईत भाजप 130 ते 150 आणि शिंदेसेना 125 जागा लढण्यावर आग्रही, भाजप शिंदेच्या शिवसेनेमध्ये मुंबईत जागांची रस्सीखेच होणार, सूत्रांची माहिती। जास्तीत जास्त ठिकाणी भाजप शिवसेनेची युती असेल, पुणे पिंपरी चिंचवडमध्ये भाजप राष्ट्रवादी समोरासमोर लढताना दिसेल, एकत्र लढलो तर तिसऱ्याला फायदा होईल, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। पिंपरी चिंचवड महापालिका जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निर्धार। दोन्ही राष्ट्रवादींनी पिंपरीमध्ये एकत्र लढण्यासाठी सुप्रिया सुळेंचा नाना काटेंना फोन, दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र लढण्याचा कार्यकर्त्यांचा सूर, तर कार्यकर्त्यांनी आपापसात निर्णय घ्यावा, सुळेंच्या सूचना। दोन्ही ठाकरे एकत्र येऊ द्या किंवा काँग्रेस यांच्यासोबत जाऊ दे, आम्हाला फटका नाही, मुंबईकर महायुतीलाच जिंकवणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान। 16 तारखेच्या निकालानंतर राज्यातील 29 महापालिकांमध्ये भाजप आणि महायुतीचे महापौर बसतील, चंद्रशेखर बावनकुळे यांना विश्वास। ठाकरे बंधू आणि एकनाथ शिंदेमध्ये शिवतीर्थासाठी रस्सीखेच, शिंदेच्या शिवसेनेकडून 11, 12 आणि 13 तारखेला, तर ठाकरे बंधूंकडून 11 आणि 12 तारखेला सभेसाठी अर्ज। सरलिका घोटाळा प्रकरणी क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा, 50,000चा दंड भरावा लागणार, जिल्हा सत्र न्यायालयाकडून शिक्षा कायम। सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाची शहांसोबत भेट, शौर्य पाटील प्रकरणी चर्चा, आत्महत्या प्रकरणी SIT नेमण्याचं शहांचं आश्वासन। एकनाथ शिंदेंची आज ठाण्यामध्ये पदाधिकाऱ्यांसोबत बैठक, महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता, तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा वरळी डोममध्ये मेळावा, आदित्य ठाकरे मेळाव्याला संबोधित करणार। चंद्रपूरमध्ये कर्जफेड मॅशा हेरॉड प्रकरणामध्ये सोनिया गांधी, राहुल गांधींसह 7 जणांना दिलासा, राऊस अव्हेन्यू कोर्टाच्या विशेष न्यायाधीशांचा ईडीच्या आरोपपत्रांची दखल घेण्यास नकार। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।